लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, UPLचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। विट्याच्या राजाचे विटा शहरात भव्य आगमन, ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांचा जल्लोष। विटा प्रतिनिधी। सांगली जिल्ह्यातील लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणेश मूर्तीचे आज विटा शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले। ढोल ताशांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने विटा शहर अक्षरशः दुमदुमून गेले। गणरायाच्या आगमनाने संपूर्ण विटा नगरी गणेशमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। सकाळपासूनच गणेश भक्त विट्याच्या राजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते। सायंकाळच्या सुमारास गणेश मूर्ती शहरात दाखल होताच प्रमुख मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या आगमन सोहळ्यात तरुणाईसह महिला, बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनेक भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाच्या आगमनाचे हे मंगलमय क्षण कैद केले। नवसाला पावणारा गणपती अशी श्रद्धा असलेल्या विट्याच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी खानापूर, आटपाडी यासह सांगली जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक विट्यात दाखल होतात। त्यामुळे विट्याच्या राजाचा गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता हजारो लाखो भाविकांसाठी श्रद्धा, आस्था आणि एकतेचा मोठा सोहळा ठरतो। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोलदादा बाबर, कार्याध्यक्ष आमदार सुहास भैया बाबर, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि हजारो गणेश भक्त उपस्थित होते। दरम्यान बाप्पाच्या आगमनामुळे विटा शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून आगामी गणेशोत्सवासाठी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। विट्यातील विट्याचा राजाच्या भव्य आगमन सोहळ्याचे क्षण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत।